माया, तू त्यांना काय ते समजावून सांग ना. अहो सासूबाई, आता घरात खूप अडचण होणार. म्हणजे मला तुम्हाला सांगायचंय की आम्ही तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवण्याचा विचार करत आहोत. काय? वृद्धाश्रमात? मी? इश, त्यात इतकं दचकायला काय झालं? अहो, आता चांगल्या चांगल्या घरातले वृद्ध लोक स्वखुशीने वृद्धाश्रमात राहतात. नको नको वसंतबाई, अशी निष्ठुर होऊ नकोस. आता या म्हातारपणात माझ्या आणि लेकराची ताटातूट करू नकोस. अगं, माझी नातवंड म्हणजे माझा जीवाचा प्राण आहे. आणि माझा मोहन तर माझा काळजाचा तुकडा आहे. त्याला माझ्यापासून तोडू नकोस. नको इतके निष्ठुर होऊस का? अहो सासूबाई, जरा व्यवहाराने वागा. तुमच्या अशा वागण्याने ना माझी मुलं बिघडतील. कशात? अगं बाई, सरलाबाई का? बसा बसा. काय कशात तुम्ही? मी बरी आहे. तुम्ही कशात? मी खूप बरी आहे. आणि घरात कोण दिसतच नाही. सुनबाई कुठे गेल्या? माझी नातवंड गेले शाळेत आणि सुनबाई गेले तिच्या मैत्रिणीकडे. बर, तुम्ही कशा आहात? बऱ्याच दिवसात दिसला नाही तुम्ही. अहो, मी कोकणात गेली होती माझ्या लेकीकडे, वंदनाकडे. ओ हा, कालच आले. तुमच्यासाठी येताना गुळांबा आणि आंबा पोळी आणली. अहो, कशाला आणलं? अहो, तुम्ही भेटता ना, त्यातच मला खूप भरून पावतो. बर, काय म्हणते तुमची वंदना? आणि काय म्हणते नाती? खूप छान आहेत. मला सोडतच नव्हते. हो हो, माझी नातवंड पण खूप चांगली आहेत. माझ्यावरती खूप प्रेम करतात. ते खूप प्रेम करतात. काय हो, काय झालं? बोला हो आजीबाई, बोला. मनातलं सारं दुःख बोलून टाका. तुम्हाला थोडं हलकं वाटेल त्याने. काही नाही, काही नाही. असंच. असंच कसं? डोळ्यातून पाणी उगीचच येतं. दुःखाचा भार सहन होत नाही तेव्हाच डोळ्यातून पाणी येतं. बोला ना, काय झालं? बरोबर बोलताय तुम्ही. याच ठिकाणी माझं सगळं आयुष्य गेलं. पै पै करून मोहनच्या वडिलांनी हे घर घेतलं. मोहन देखील खूप कष्टात शिकत होता. हाल अपेष्टात आम्ही त्याला शिकवलं. देवाच्या दयेनं तो चांगल्या रीतीनं पासही झाला. त्या देवाच्या कृपेनंच पुढचं सगळं काही व्यवस्थित झालं. आणि अचानक मोहनचे वडील गेले. मी पार कोलमडून पडले. पण त्याच वेळी मला मोहननी साथ दिली. त्यावेळी सारखा मोहन आई आई करून माझ्या मागे असायचा. पुढे पुढे मी मोहनचे दोनाचे 4 हात केले. माझ्या घरात सून आली. पण ती आल्यापासून मला मात्र सारखी पाडत बघते.
बिचारी माऊली आयुष्यभर या मोहनसाठी रक्ताचं पाणी केलं आणि आता हा बेटा आपल्या बायकोच्या हातातलं खेळणं होऊन बसलाय. अहो आजी, आजकालच्या मुली हे असेच संस्कार घेऊन येतात माहेराहून. आणि तुमच्यासारख्या आयांना त्यांना एकच खंत असते म्हातारपणी की एखादी मुलगी असती तर फार बरं झालं असतं. आता जे नाही त्याबद्दल काय बोलायचं, पण माझ्या जीवनाचा निर्णय माझ्या सुनेनं घ्यावा हे मला पटायचं नाही. माझी सून मला वृद्धाश्रमात ठेवायला निघाली. ती कधी ठेवेल ते मला काही माहिती नाही, पण हे वृद्धाश्रमात राहणं मला पसंत नाहीये. आता काय म्हणायचं हो, तुमचा मुलगा मोहन याला तरी माहिती आहे का? मला काहीच कल्पना नाहीये, पण ती कुठे विचारते त्याला. आणि तिच्या जे मनात येते तेच ती करत राहते. आणि मी आजपर्यंत कधी पाहिलं नाही की मोहनने तिच्या कुठल्याही शब्दाला विरोध केलाय. आणि कुणालाही काहीही बोलायचं नाही हा तर माझ्या स्वभावाचाच कुठं तर. मला वाटतं वृद्धाश्रमात जाण्याऐवजी मला मरणाला तर बरं होईल. नका हो असं अभद्र बोलू. खरं आता जे काय व्हायचं असेल ना ते सगळं प्रभू रामचंद्राच्याच हातात आहे. सगळं ठीक होईल हो, तुम्ही काळजी करू नका. आणि तुमचं जायचं ठरलं ना तर मला कळवा हो, येते मी. काळजी घ्या. मी जाते. हा बाय बाय. आई हे बघ काय झालं. आई काय ग झाले? कुठे पडला? केवढं रक्त येतं बघ रे देवा. कुठे पडला? अगं आई तो बघतो कुठं आणि चालतो कुठं. म्हणून पडला का? आता कुठे पडला ते तर सांगशील. शाळेत पडला, बस मध्ये पडला? सुनबाई, अगं तो बस मधून उतरताना पडला. म्हणजे आता तुमच्या समोर पडला? अगं मी कुठे होते. अगं सुनबाई, तो बस मधून उतरताना मी त्याला हात देण्यासाठी हात पुढे केला, पण त्या अगोदरच त्याने खाली उतरला, त्यामुळे तो पडला ग. बजरंगाची कमाल हो, बजरंगाची कमाल.